मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण थेट जाऊया. सर, आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बऱ्याच दिवसापासून जे वारंवार जे चर्चा सुरू होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणे, त्या संदर्भात काही वक्तव्य केले आणि पुन्हा चर्चेला ऊत आलेला आहे. असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आहे? माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील. यांनी साथ द्यायचे, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे. आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पण काही हरकत नाही. मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे. आत्ता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही. पण तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं? ते मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे ना, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. तो उचित वेळी मी सांगत असतो. सर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्ती व वाघाच्या हल्ल्यात जवळपास 87 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि शेकडो हेक्टर क्षेत्रातील रानटी हत्तीने धान पिकाचं नुकसान केलेलं आहे. हे रानटी हत्तीच्या संदर्भात आपण पूर्णपणे लक्ष देऊन आहोत. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये 2 हत्ती आपल्याकडे आले होते. त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करून ते परत गेले. पण त्यांचं वारंवार येण्याचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या दृष्टीने वन विभागाला सूचना दिलेल्या आहेत की योग्य अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी कारवाई जी आहे ती करावी. आणि वाघाच्याही हल्ल्यांच्या संदर्भात आता मध्यंतरी नागपूरमध्येच वन विभागाने एक बैठक घेतली आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे फॉरेस्ट कन्झर्वन्सीज तयार करायच्या, जेणेकरून शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्यांच्यावर वारंवार हल्ले होणार नाहीत. अशा प्रकारचा एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि लवकरच तो सगळीकडे लागू करून त्यातनं शेतकऱ्यांना कुठेतरी अशा प्रकारच्या हल्ल्यातनं कसं वाचवता येईल असा आपला प्रयत्न आहे. सर, 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण किया, क्या कहेंगे? मला असं वाटतं की ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. कारण 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त इनाम असलेले अशा प्रकारचे हे जे माओवादी आहेत यांचं आत्मसमर्पण हेच इंगित करतं आहे की माओवादाची कंबर तुटली आहे. आता कंबर मोडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्या गोष्टीकरता ते हिंसा करत होते ते मृगजळ होतं. त्यांनी आता पुन्हा भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास दाखवत मुख्य धारेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी त्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. विशेषतः आपण बघितलं असेल तर पहिल्यांदाच पूर्ण गणवेशात शस्त्रासहित आत्मसमर्पण होताना देखील आपण बघितलं. यातनं एक संकेत आणि संदेश उरलेले जे माओवादी आहेत त्यांना जातोय की तुम्हीही आत्मसमर्पण करा. आत्मसमर्पण केलं तर तुमचंही जीवन चांगलं होईल, नाही केलं तर त्यांना आवश्यकतेप्रमाणे अटक केली जाईल किंवा त्यांनी हल्ला केला तर प्रतिहल्ल्यात त्यांना न्यूट्रलाइज केलं जाईल. हिंदी में बताइए. 13 नक्षलवाद्यांचं आज जोडप्यांचं लग्न होतं, त्याबद्दल मला खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं 13 जोडप्यांचं आज लग्न या ठिकाणी झालेलं आहे. जंगलामध्ये हत्यारं घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपलं नवीन जीवन सुरू करतायत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पुनर्वसन हे केवळ आपल्या भाषणापुरतं नाही तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करतो आहोत हे यातनं इंगित होतं आहे. आणि म्हणून मी या 13ही जी काही जोडपी आहेत यांना खूप शुभेच्छा देतो. ईश्वराने त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं वैवाहिक जीवन एक सुख समाधानाचं, आरोग्य ऐश्वर्याचं जावो अशी मी प्रार्थना करतो. कुटुंबाचा आपण आज मान सन्मान केला. त्याच चकमकीमध्ये घटनास्थळ तपासणाऱ्या एका रवीश मधुमटकेचा सुद्धा मृत्यू झाला होता. त्याला अजूनपर्यंत शहीदाचा दर्जा देण्यात आला नाही. हा भेदभाव का? असं आहे की या संदर्भात पोलीस विभागाची एक पद्धत आहे. त्या पद्धतीप्रमाणेच आपण सगळ्या गोष्टी करतो. त्या पद्धतीप्रमाणे पोलीस विभाग या संदर्भात कारवाई करतोय. त्याची सद्यस्थिती काय आहे ते तुम्हाला सांगतील.